नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर फ्रेंड्स, काल नाही परवाच्या दिवशीच कंचनताई आणि कल्याणीताई गेलेल्या आहेत अमरावतीला. आता पुढच्या महिन्यामध्ये येतील, म्हणजे कंचनताई येतील, कल्याणीताई तर पुण्याला जाणार आहेत. तर त्यांचं तर येणं होणार नाही आहे, त्या डायरेक्ट येणार आहेत महालक्ष्मीच्या वेळेस. तर काल आहे ना आमची इथं इतका पाऊस आला की सांगता पण नाही, म्हणजे अचानक पाऊस आला, लाईट गेली आणि हवा इतकी सुरू होती. तर त्याच्यामुळे ना पूर्ण अंगण खराब झालं होतं. तर सकाळीच आईने पूर्ण अंगण याने क्लीन केलं. झाडांना पण पाणी देण्याची गरजच नाही पडली, कारण की कालच खूप पाऊस आला होता. तर इकडे आता तनिष्काचे सर्व कपडे वाळू घातलेले आहेत, तर ते नंतर मग आई काढून आणणार. आणि ही आता ट्रॅक्टर सुधारत आहे. तर खूप दिवसानंतर मी माझ्या घरामध्ये शूट करत आहे आणि खूप चांगलं वाटत आहे, कारण की आईची इथं आहे ना मी काही शूट करत नव्हती, कारण की माझी आई कल्ला करत होती. तर म्हटलं चला आता घरी आली तर आता काही ना काही शूट करते. तर आमचा आधी सोफा आहे ना हा असा यल आकाराचा होता, पण आता कसं तनिष्का आहे ना बिना कूलरची झोपत नाही, कारण की तिला गरमी खूप होते. आता तरी समजा काल पाऊस आला तर जास्त गरम होत नाही आहे, थंडी हवा सुरू आहे बाहेर. तर म्हणून फक्त आता आम्ही फॅन सुरू केलेला आहे, कूलर बंद करून ठेवला. तर हा जो सोफा आहे ना यल आकाराचा होता, तर आता तनिष्काचा इथं पाळणा ठेवलेला आहे. तर अर्धा सोफा आम्ही इकडे लावलेला आहे आता अशा साईडचा. तर म्हणजे दोन्हीकडनं मग तिला इकडनं पप्पा झोपतं, तिकडनं आई झोपते, मग तिला मधात झोका द्यायला बरं होते, म्हणून मग आम्ही सोफा असा ठेवलेला आता. तर आता काय करायचं, बसा थोडा वेळ. जेवणाची मंडळी आणखी घरी नाही आहे. हां, पप्पा बाहेर गेलेले आहेत आणि हे ट्रॅक्टर सुधारत आहेत काहीतरी, म्हणजे हां ट्रॅक्टरचं काम सुरू आहे. अरे म्हणालं तुम्ही ट्रॅक्टर जवळ, ट्रॅक्टर सुरूच आहे. हो का, अच्छा ठीक आहे. आता हे ट्रॅक्टरचं काम करत आहे, कारण की आता आमच्या शेतामध्ये पेरणी करायची आहे. तर अगोदर जे वावर आहे ना शेत, हे तयार नांगऱ्याचं आहे, तयार करतील, त्याच्यानंतर मग पेरणी करतील, म्हणजे पाऊस चांगला आल्यानंतर. तर फ्रेंड्स चला, आताच मी वर आली माझ्या रूममध्ये आली, म्हटलं चला आराम करते थोडा वेळ. तर कशाची लाईट गेली, तर गरमी इतकी होत आहे की काही सुचत पण नाही आहे. आणि खाली ह्या दोघीजणी आता आपापले कामं करत आहेत. तनिष्का तर झोपलेली आहे. आणि आत्ताच माझं एक पार्सल आलेलं आहे, तर म्हटलं चला तुम्हाला पण मी ते पार्सल दाखवून देते की काय आलेलं आहे. ॲक्च्युली मी आहे ना 2 प्रोडक्ट ऑर्डर केले होते, कारण की आता कसं आहे माहिती आहे काय, की बा ऊन खूप तापत आहे, आणि जर आपण कुठं बाहेर वगैरे गेलो, म्हणजे मार्केटमध्ये गेलो, तर आपली स्किन आहे ना हे खूप डल होऊ शकते. तर त्याच्यासाठी मी आहे ना हे 2 प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत, आणि हे आहेत मामाअर्थचे. आणि मामाअर्थने आहेत ना आता हे दोन्ही प्रोडक्ट आहेत ना हे नवीन लॉन्च केलेले आहेत. एक आहे फेस सिरम आणि एक आहे सनस्क्रीम. आणि सनस्क्रीम आपल्यासाठी ही खूप छान असते, कारण की आपण जर बाहेर गेलो तर आपली स्किन आहे ना खूप डल होऊ शकते. तर त्याच्यासाठी आहे ना, म्हणजे बाहेर जाण्या अगोदर आहे ना जर सनस्क्रीम लावून गेलो ना तर आपली स्किन इतकी डल होत नाही. तर म्हणून मग मी आहे ना हे 2 प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत. तसं तर आता मला आहे ना जास्त बाहेर जाण्याचं काम नाही पडणार, पण मी तरी मागून घेतले, कारण की कसं आहे आता यांचं ऑफिस सुरू झालेलं आहे, तर हे नेहमी बाहेर असतात दिवसभर. तर हे कसं, हे जेंट्स लेडीज दोन्ही पण यूज करू शकतात हे प्रोडक्ट. तर म्हणून मग मी आहे ना हे 2 प्रोडक्ट ऑर्डर केले, म्हणजे हे जे प्रोडक्ट आहेत ना हे मी पण यूज करू शकते आणि हे पण यूज करू शकतात. तर म्हणून मग आता हे ऑर्डर केले, आणि खूप छान प्रोडक्ट आहेत. मी नेहमीच आहेत ना मामाअर्थचे प्रोडक्ट यूज करत असते, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि हे बीटपासून बनलेले आहेत, तर हे खूप छान आहेत, कारण की याच्या अगोदर पण मी आहे ना बीटचे शॅम्पू, कंडिशनर, त्याच्यानंतर मग आणि फेसवॉश, सिरम, हे ते सर्व मी यूज केलेलं आहे. तर म्हणून मग मी आहे ना यावेळेस पण आहे ना हे मामाअर्थचे 2 प्रोडक्ट मागवले. आणि तसं पण तुम्हाला तर माहितीच आहे की बा मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट आहेत ना हे खूप छान असतात, केमिकल फ्री असतात. तर तुम्हाला जर मामाअर्थचे हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. आणि जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळेल. आणि माझा कुपन कोड आहे दीपाली 2024. आणि तसं पण आहे ना आता मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मामाअर्थच्या वेबसाईटवर, ॲपवर, ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, पर्पलवर तुम्हाला मिळून जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या जवळच्या स्टोअरवर पण तुम्हाला मामाअर्थचे प्रोडक्ट मिळून जातील. आणि मामाअर्थ हे एक इंडियन ब्रँड आहे, प्लॅस्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे, म्हणजे जेवढं प्लॅस्टिक हे यूज करतात ना तेवढ्यापेक्षा जास्त प्लॅस्टिक आहेत ना हे रिसायकल करतात. आणि मामाअर्थ आहे ना हे तुमचे म्हणणे नेहमीच ऐकते. आणि जेव्हा पण तुम्ही मामाअर्थचे कोणते पण प्रोडक्ट यूज करता ना तर तिथे आहे ना तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका, कारण की तुमच्या मतांच्या आधारावरच आहे ना त्यांनी त्यांचं अनियन शॅम्पू आहे ना हे इम्प्रूव्ह केलेलं आहे. याशिवाय ना मामाअर्थ हे आपल्यासाठी नेहमी चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट देण्यासाठी आहे ना रिसर्च करतच राहते. आणि त्यासोबत आहेत ना मामाअर्थ हे त्यांचे प्रोडक्ट आहेत ना अपग्रेड पण करत राहतात. आणि मामाअर्थचे एक स्वतःचे ॲप पण आहे,
जिथे तुम्हाला तिथे येणाऱ्या सेल आणि ऑफरबद्दल माहिती मिळेल. चला मग आता थोडा इथं बसू आता आम्ही, कारण की मला आता काही काम नाही आहे. आई आणि माझे सासूबाई ह्या दोघीजणी कामं करत आहेत. तर आता अर्धा स्वयंपाक झालेला आहे, फक्त पोळ्या आणि भाजी राहिली. म्हणजे आईला आज उपास आहे, एकादशी आहे, तर उसळ नंतर करायची. मग ती वाटी पापड चिप्स तळून देत हां. मग चहा ठेवू का? थोडा थोडा सर्व थांबा मग. आई चहा घेसान का थोडंसं की शरबत? बरं मग शरबत करू का तुमच्यासाठी? बरं थांब मग आपल्या दोघीसाठी चहा करते. सकाळपासून तर 2-3 वेळा चहा झालेला आहे माझा. पण आता कसं आहे, मला सवय लागली चहा घेण्याची. मी आहे ना, जेव्हा माझ्या आईची इथं होती ना, तेव्हा आई मला मस्त सकाळी सकाळी ना चहा बिस्किट द्यायची. तर नाश्ता झाला म्हणजे सकाळी चहा, त्यानंतर मग नाश्ता झाल्यानंतर पुन्हा चहा. आणि जेव्हा मग माझा दादा उठत होता म्हणजे 10-10:30 वाजता, कारण की त्याला कामावर जायला लागते 10:30 वाजता, तर तो 10 वाजता उठत होता शांततेनं, तनिष्कासोबत खेळत होता. त्यानंतर मग त्याच्यासोबत पण माझा चहा होत होता. तर आता मला ते जास्त चहा घेण्याची सवय पडली. तर आता सकाळपासून 2 वेळा झाला, आता 1 वेळा मी पुन्हा चहा बनवते, आईला देते आणि मी घेते. कारण की आज माझं डोकं पण खूप दुखू राहिलं. काल पाऊस खूप आला, तर आज मी डोकं धुवून घेतलं. तर काल काही मी डोकं धुतलं नव्हतं. ॲक्च्युली मी आहे ना, काल सकाळी माझ्या डोक्याला तेल लावून ठेवलं होतं, पण काल आहे ना डोकं धुणं झालंच नाही. म्हणून मग मी आज डोकं धुतलं. तर कसं खूप दिवसानंतर डोकं धुतलं ना, तर माझं डोकं असं भारी भारी होत आहे आणि पूर्ण असं विकनेसपणा असं मला वाटत आहे. चहा ठेवून दिलेला आहे. चहाला उकळी येईपर्यंत मी काय करते माहिती काय, हा जो भाजीपाला आहे ना, हा इथे ठेवून देते. कारण की आईने धुवून घेतला सकाळीच. पप्पांनी मस्तपैकी ताजा भाजीपाला आणलेला आहे. इकडे खूप सारी भेंडी आणली आणि इकडे बरबटीच्या शेंगा आणल्या. कारण की मला आहे ना, म्हणजे आलू झाला, त्याच्यानंतर असं वांगी वगैरे हे ते काहीच चालत नाही, ज्याने मला त्रास होणे. हे भाज्या पप्पांनी काही आणलेल्या नाही आहेत. बरबटीच्या शेंगा आणि भेंडी, त्यानंतर पालक, चवळीची भाजी सर्व आणलेलं आहे. ह्या भाज्या मला चालतात खाण्यासाठी. आणि भेंडी तर माझ्यासाठी खूप चांगली आहे. यासाठी मग आज पप्पांनी खूप सारी भेंडी आणली आणि ताजी भेंडी आहे. पण आज आई माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी सर्वांसाठी ना डाळ भाजी बनवणार आहे. तरी मी पालक आहे ना हा शिजवून घेतलेला आहे आणि वरण आहे ना हे दुसरी कुकरमध्ये शिजवून घेतलं. कारण की नुसतं मला आहे ना, म्हणजे जास्त वरणाचं चालत, कारण की ॲसिडिटी होऊ शकते. तर म्हणून मग आईने आहे ना पालक वेगळं शिजवलेलं आहे आणि तुरीची डाळ वेगळी शिजवली, कणिक पण भिजवून घेतलेली आहे. तर चला आता चहाला उकळी येऊ देते. तिथपर्यंत मग मी पाणी प्यायचं होतं, मला पाणी पिऊन घेते. आणि कसं आहे, गरम पाणी पिलं जात नाही. आईच्या इथं तरी मी इतकी गरम पाणी पित होती की आई माझ्यासाठी आहे ना, म्हणजे गरम पाण्याचा गंजाना भरून ठेवत होती. कारण की थंड तर चालत नव्हतं, म्हणून मग आई आहे ना गरम पाणी आणि इतकं की म्हणजे पिण्याची इच्छा पण होत नव्हती, पण तरी मी पित होती. पण आता इथे आईने काय केलं माहिती आहे का, किंवा माझी इथे ना मडके खूप सारे आहेत. तर आईने गरम पाणी काल करून ठेवलं होतं, ते आता मडक्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. म्हणजे कसं थंड पाणी तरी काही ना काही पिलं जाईल. तर फ्रेंड्स, प्रत्येक आईचं असं असते का, मला कमेंट करून नक्की सांगा. कोणाकोणाची आई अशी म्हणते. कारण की आताच माझी आई मगापासून 2-3 वेळा झालं माझ्या आईचं की बा तू डोक्याला रुमाल बांध. मी आईला सांगत आहे की बा मी डोकं धुतलं, माझे केस थोडेसे वले आहेत, तर सोकल्यानंतर मग मी रुमाल बांधणार आहे. मी रुमाल इथे आणून पण ठेवलेला आहे. तर तरी पण माझी आई ना खूप वेळा म्हणत आहे की, कारण कसं आहे, जर रुमाल नाही बांधला तर डोकं दुखेल तुझं. तिचं पण बरोबर आहे. कारण की मी माझ्या घरी आहे ना एनी टाईम माझ्या डोक्याला रुमाल होता, पण आता इथे आली त्यापासून मी ना जास्त रुमाल बांधत नाही आहे. तर ही माझी पण चुकी आहे. तर आईला सांगितलं माझं डोकं आहे ना सोपू दे, त्यानंतर मी बांधणार. आणि दुसरं म्हणजे आज मी आहे ना माझ्या कानामध्ये कॉटन पण नाही टाकला, त्याच्यामुळे पण माझी आई आहे ना खूप चिडत आहे. तर आईला म्हटलं 5 मिनटं थांबून द्या, मला थोडा आता आराम करू दे. आराम केल्यानंतर तिथपर्यंत मग केस पण माझे आहेत ना हे सुकून जातील, त्यानंतर मग मी आहे ना रुमाल बांधणार. तर आता माझी आई आणि माझे सासूबाई गेलेले आहेत बाहेर अंगणामध्ये कपडे वाळू घालण्यासाठी. तर चला, असं चालू आहे आता आमच्या इथं. तनिष्का आता झोपलेलीच आहे, अजून उठलेलीच नाही आहे. केव्हा उठणार काय माहिती. तनिष्का, ए तनू, उठलेलीच नाही आहे, झोपलेलीच आहे ती मस्तपैकी. तनिष्का, ए बिटू, केव्हा उठणार काय. तिला उठावं लागेल, कारण की सकाळपासून ती आहे ना म्हणजे आंघोळ करून दिली तिची 7:30 वाजता माझ्या आईने. तेव्हापासून ती आहे ना झोपलेलीच आहे, उठलीच नाही. उठ ना, काय माहिती केव्हा उठेल. तर चला मग आता 11 वाजलेले आहेत, आले वाटते. आता थोडा आणखी आराम करते. तसं तर आरामच सुरू आहे, सकाळपासून नुसता आराम सुरू आहे.
तर आता ही उठेपर्यंत पुन्हा आराम करते, त्यानंतर मग जेवण करू. त्यानंतर मग काय आता हे दोघीजणी काय करतील हे मी तुम्हाला नंतर दाखवणार. तर आता आईने आहे ना कपडे वाळू घालून झाल्यानंतर आता दोघी पण जणी आहे ना किचनमध्ये माझ्यासाठी स्वयंपाक बनवत आहेत. आणि आज आहे एकादशी. तर मी आहे ना म्हणजे माझ्या सासूबाईला सांगणं विसरून गेली होती की बा आईला उपास असतो. तर आता कसं आहे वेळेवर तर साबुदाणा भिजणार नाही आहे, म्हणून मग आई आहे ना तो थोडासा साबुदाण्याने मिक्सरमधून बारीक काढून घेत आहे. त्यानंतर मग त्याला भिजू घालणार. बघा मी हिला आहे ना पाण्यामधून काढलं आणि आईच्या बेडवर ठेवलं होतं झोपण्यासाठी. ते इथं होती, इथून इथे आली. एवढं लवकर पलटते पण का? तनिष्का, ए तनिष्का, आजीला आवाज देऊ का बेटा? हां तनू, ए तनू, आईला आवाज देऊ का? आजीला थांब आवाज देते मी. आई, आई, उडे बापडे उडे बापडे उडे, लढते. हा घेते झोपीतच रडते ही आणि मग शांत बसते. अच्छा ही अंगावर टाकलेलं आहे, घे काढलं अंगावरचं तुझ्या. तनिष्का, ए बिटू, चल ये तुला घेते मी आता. तर सर्वांचे जेवणं झालेले आहेत. आईचं फराळाचं झालं कारण की आज आहे आईला एकादशी, त्याच्यामुळे आईने फराळाचं करून घेतलं. सर्वजण आराम करत आहे आणि इकडे माझी आई माझ्या मुलीसाठी शिवत आहे मस्त वाकई. तशा तरी हिने वाकई शिवलेल्या आहेत, पण कशी जी एक मोठी ही होती ना तालगुली म्हणू शकतो आपण त्याला, तर त्याला कशी कवर त्याची थोडीशी फाटली होती कारण की ती आहे जानूची ही वाली वाकई, ही तिची आहे. तर म्हणून आई आता त्याला कवर चढवत आहे. आणि आम्ही काय केलं माहीत आहे काय, जे म्हणजे माझ्या सासूबाईचे गाऊन होते ना कॉटनचे, ते मधात थोडीशी खराब झाले होते तर आईने ठेवून दिले होते. तर त्याचीच आता आईने मस्त अशी खोड तयार केली आणि याला आता पूर्ण पॅक करून घेत आहे. आणि तसं पण मला आहे ना आता छोटे ज्या तालगुल्या म्हणतो ना ह्या पाहिजेच, कारण की आता पुढे चालून पावसाळ्यामध्ये कसं आहे तनिष्का खूप म्हणजे कसं मुलं जास्त बाथरूम वगैरे करतात, तर खूप ज्या तालगुल्या असतात ना ह्या वल्या होतात. तर त्याच्यासाठी मग आई मला पुढे आणखीन भरपूर असे छोट्या तालगुल्या बनवून देणार आहे. तर त्याच्यासाठी मी आहे ना आईचे गाऊन काढून घेतले, म्हणजे जे आई घालत नाहीच कॉटनच्या त्या गाऊन काढून घेतल्या. तर आई मला आता घरी गेल्यानंतर ते छोट्या तालगुल्या बनवून देणार आणि मग त्या तालगुल्या माझ्या दादाच्या हाताने मग पाठवून देणार. पण आता आई जिथपर्यंत माझ्या घरी आहे ना ते असेच कामं करत राहणार आहे नाही. किती वेळची बसलेले 12:30 वाजतापासून माझी आहे ना हे तालगुल्या करत बसत आहे माहिती आहे. आणि याच्या पण अगोदर माझ्या आईने खूप छान छोट्या तालगुल्या हिच्यासाठी शिवलेल्या आहेत. मी तुम्हाला त्या तालगुल्या दाखवल्या पण आहेत की बा माझ्या आईने कशा प्रकारे ते तालगुल्या शिवल्या. तर आता बस आता ही मोठी आहे तालगुली, ही याला मस्त कवर चढून देणार, म्हणजे कसं मग हिला म्हणजे पाळणा याचा मी तयार करत जाणार अशी ही तालगुली आहे. तर चला मग आता आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला आता मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.